जे 7,000 वर्षापूर्वी सांगितलं ते आज भीतीला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील श्री सुक्तामधून पाहू. ज्यांना यातून आपल्या संस्कृतीचा बोध घ्यायचा ते घेतील आणि आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याचा अभिमान सुद्धा बाळगतील. श्री सुक्तामधील फलश्रुतीमधील 10व्या श्लोकात ओम श्री महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नींच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असे म्हटलेले आहे. म्हणजे काय तर महालक्ष्मींच्या विद्महे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हे कशासाठी? तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे ती लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा देव, सन्मार्गावर चालण्याची बुद्धी देव आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्री सुक्त हा आधार आहे. आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर 17व्या श्लोकात म्हणजेच फलश्रुतीच्या पहिल्या श्लोकात तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्य लभाम्यहम म्हणजेच तिला भजल्यानंतर तिची पूजा केल्यावर अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे तर येन म्हणजे यामुळे सौख्य सुख मिळालं पाहिजे. पण कोणाला तर अहम म्हणजे मला. त्यामुळे जे जे सुख देणार आहे ते सगळं लक्ष्मीमय आहे हे म्हणायला अर्थ आहे. आणि तो पुरेसा वाव श्री सुक्ताने आपल्याला दिलेला आहे. आज आपण धन म्हणजे पैसा समजतो, परंतु श्री सुक्ताच्या 21व्या श्लोकात अतिशय छान सांगितलं आहे की धन कशाला म्हणायचं तर धनमाग्निर्धनम वायुर्धनम सूर्यो धनम वसु धनमिंद्रो बृहस्पती वरुणो धनमस्तु मे. अग्नी, वायू, सूर्य, वरुण म्हणजे जे काही पंचमहाभूत आहेत ज्यामुळे आमचं शरीर बनलं आहे ते सर्व धन आहे. थोडक्यात काय तर संपूर्ण पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे. आणि हे पर्यावरण प्रेम आपल्या पूर्वजांनी 7,000 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे. पण आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याची इच्छा पण आपल्याला झाली नाही. हे झालं समाजाबद्दल, देशाबद्दल किंवा विश्वाबद्दल. परंतु व्यक्तिगत पातळीवर धन म्हणजे काय हे सुद्धा श्री सुक्तात अतिशय छान सांगितलं आहे. पुत्र पौत्र धन धान्यम हस्तश्वादी गवेरथम. व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं तर पुत्र म्हणजे मुलं, ह्यात मुलं मुली दोन्ही आले. पौत्र म्हणजे नातवंड, जे असले की कुटुंब व्यवस्था निर्माण होते, आपुलकी असते, एकमेकांना आधार असतो. धान्य जे आपल्याला खाण्यासाठी लागते ते धान्य. त्याचप्रमाणे हत्ती, अश्व, रथ आणि गाय ह्यांना म्हणजे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी. त्याच सोबत रथ म्हणजे दळणवळणाचे साधन. हे सर्व म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात धन म्हटले आहे. दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानहम. गायी, अश्व ह्यांच्या जोडीला सेवक, आप्तस्वकीय, नोकर चाकर ह्यांना सुद्धा धन म्हटले आहे. आणि तेच पुन्हा 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे यस्याम हिरण्यम प्रभुतम गाओ दासश्वान विंध्यम पुरुषानहम. म्हणजे त्याला सुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजेल. आता पुढे अजून धन म्हणजे काय हे सांगताना श्री वर्चस्व मायुष्य मारोग्यमा विदा क्षोभम मानम मह्यते धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. तर काय पाहिजे आम्हाला तर या इहलोकामधील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं. पण त्याचा उपभोग घेण्यासाठी क्षमतावान इंद्रिय हवेत, निरामय आयुष्य हवं, ते सुद्धा धन आहे. त्यामुळे केवळ पैसा मिळवणे हे साध्य नाही तर सुख मिळवणे हे साध्य आहे. म्हणून मिळवलेला पैसा, संपत्ती, वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी, वापरण्यासाठी शतसंवत्सर निरामय आयुष्य मिळावं हे पण धन आहे. एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे तो आपल्याला श्री सुक्तमध्ये दिलेला आहे. पैसा हा वस्तुनिष्ठ आहे, पैसा हा साधन आहे, परंतु सुख आणि शांती हे व्यक्तिनिष्ठ आहे. ते आम्हाला लक्ष्मीकडून मिळणार आहे.
त्याची आम्ही प्रार्थना श्री सुक्तामध्ये करतो. त्यात लक्ष्मीचे वर्णन आहे असं जरी वाटलं तरी ते ऋग्वेदातील सुक्त आहे, जे स्फुरलेलं आहे, रचलेलं नाही. त्यामुळे जे स्फुरले ते अनुभूतीमधून असते, ठरवून लिहिलेलं नाही. त्यामुळे पैसा ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो त्याला कमी लेखण्याची गरज नाही, पण त्यासोबत आपला मानसिक आणि भावनिक संबंध जोडण्याची आवश्यकता आहे. आणि असा संबंध जोडला तर आपल्याला तो संबंध लक्ष्मीमध्ये पाहायला मिळतो. न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न अशुभामतीही. लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल, तर अशा लक्ष्मीवान जो क्रोधाग्नीत जळून जाणार नाही, मत्सर ज्याच्या मनाला शिवणार नाही, आणि न लोभो म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही, आणि ज्याला अशुभमती म्हणजे अशुभ बुद्धी होणार नाही, असा जो तो लक्ष्मी असल्याचा निदर्शक आहे. म्हणून पूर्वीच्या काळी हे पाठ करून घेत आणि त्याचा अर्थ समजावून सांगत असत. आज आम्ही पाठांतर तर दूरच, अर्थ कुठून समजावून घेणार. श्री सुक्तमध्ये अजून एक शांत शब्द आहे, अलक्ष्मी. म्हणजे आम्हाला लक्ष्मी हवी परंतु अलक्ष्मी नको. ह्या अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून यात संबोधलं आहे आणि त्याचा पण उल्लेख श्री सुक्तमध्ये आहे. 8व्या श्लोकात म्हटलं आहे की शुत्पिपासामलाम ज्येष्ठाम लक्ष्मीम नाशाम्यहम. शूत म्हणजे भूक, पिपसा म्हणजे तहान, ह्यांच्यामुळे मलिन झालेली आहे अशी याचा भावार्थ हा की वकवक, हाव, अतृप्ती, लालसा, खाण्याची तीव्र वासना ह्या सगळ्या व्हायला लागल्या किंवा सुखाच्या विकृत अशा सुखेच्या निर्माण व्हायला लागल्या तर ती अलक्ष्मी आहे आणि तिला दूर करायला हवं. 6व्या श्लोकात अजून एक उल्लेख आला आहे, मया अंतरा याश्य बाह्या अलक्ष्मी. म्हणजे माया, मोह, अज्ञान, भूल हे बाह्य दारिद्र्य आहे. तसेच इंद्रियांची अक्षमता हे सुद्धा बाह्य दारिद्र्य आहे. त्यामुळे आतून आणि बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे. लक्ष्मी अजून कशी आहे याचं सुरेख वर्णन यात केलेलं आहे. चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंती. केवळ साहित्य किंवा शब्दालंकार म्हणून नाही, तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल आणि लक्ष्मीवान चंद्रासारखा शीतल असावा. त्याची प्रभा आपोआप पसरणार आहेच, त्याला दाखवायची गरज नसावी. आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो. 10 बोटात 10 अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि प्रदर्शन करण्याची हौस आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी धडपड करावी लागते. म्हणजे आलेला पैसा, संपत्ती हे आधी नव्हती आणि पुढे टिकेल की नाही ह्याची शाश्वती नाही, किंवा ती अशा मार्गाने आली की दाखवण्यासाठी हा डोलारा. तृप्ताम तर्पयंतीम. म्हणून अशी लक्ष्मी हवी जी तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करण्यासाठी उपयोगात येईल. अजून पुढे सांगितलं आहे की लक्ष्मी कशी हवी, तर गंधद्वाराम दुरादर्शाम नित्यपुष्टाम कृष्णीम. दुरादर्शा म्हणजे कष्टाने साध्य होणारी किंवा कष्टाने मिळवलेली आणि कष्टाने मिळवायची म्हणजे सोपं काम नाही, त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी हवी. नित्यपुष्टाम म्हणजे नेहमी पुष्ट असलेली किंवा पुष्ट करणारी, पोषण करणारी अशी लक्ष्मी हवी. आद्राम पुष्करणीम यष्टीम म्हणजे जिच्या मनात प्रेमाचा ओलावा जिव्हाळा आहे अशी लक्ष्मी हवी. आणि पैसा आला त्यानंतर जर का वर सांगितल्याप्रमाणे जो कोणी असेल तो खरा लक्ष्मीवान, आणि हे जर नसेल तर केवळ पैसेवाला. एक अजून छान शब्द आला आहे, लक्ष्मी मनपगामिनी. म्हणजे गैरमार्गाने जाणारी किंवा अपमार्गाने जाणारी नको. म्हणजे कोणत्या व्यसनात, वाम मार्गात, वाईट गोष्टीसाठी, जुगार खेळण्यात, विकृत उपभोगासाठी तिचा उपयोग न व्हावा. ज्वलंतीम श्रियम लोके जीवजुष्टाराम. ज्वलंती म्हणजे तेजपुंज. लक्ष्मीवान जसा तेजपुंज असतो तशी पुष्कळ वेळा पैसा असूनही तेज नसते. देवजुष्टाम हे विशेषण आहे
म्हणजे देवाने सुद्धा सेवा करावी अशी लक्ष्मी, आणि उदाराम म्हणजे लक्ष्मी असली की उदारता आली पाहिजे. त्याचबरोबर कायम कायम कृतज्ञ भाव असला पाहिजे. पण मग ही लक्ष्मी कशी असावी तर अश्वपूर्वाम रथमद्याम हस्तिनाद प्रबोधिनी, जिच्या पुढे घोडे आहेत, जी रथात बसून येते आणि जी येण्याचा संकेत हत्तीच्या चित्काराद्वारा कळतो, अशी वाजत गाजत म्हणजे राजरोसपणे आलेली हवी. टेबला खालून आलेली किंवा भ्रष्टाचार करून आलेली नको. हे सर्व 7,000 वर्षापूर्वी आमच्या ऋषींनी सांगून ठेवलं, पण आम्हाला शिकवलं नाही आणि सांगितलंही नाही. पण आता तन्मो लक्ष्मी प्रचोदया, म्हणजे लक्ष्मी आम्हाला आमच्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला सुबुद्धी दे. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.